माहितच आहे. महाराष्ट्राच्या काळात बघितलं, महाराष्ट्राच्या काळात बघितलं आणि सणासणात बघितलं, सह्याद्रीच्या कुशीत जरी बघितलं तर आज ज्यांनी महाराष्ट्राला एक रत्न दिला आणि या रत्नाच्या जवळ अख्खा हिंदुस्थानात स्वराज्य निर्माण करणारी ताकद एक म्हणजे छत्रपती शिवराज. हो, आम्हाला हे सांगावं असं वाटत नाही. या राष्ट्रपती जिजाऊ साहेबांचे उत्तर आमच्यावरती किती आहे. अरे राष्ट्रमध्ये जिजाऊ साहेबांचे विचार आम्हाला कळले नाही, राष्ट्रमध्ये जिजाऊ आम्हाला कळली नाही. आणि या राष्ट्रमध्ये कारण जुन्नर नावाच्या प्रांतामध्ये कुठेतरी या ठिकाणी धर्म नावाचं संकट पडलं होतं आणि संकट पडल्यानंतर राष्ट्रमध्ये जिजाऊ अवस्थेमध्ये त्याच काळी बळीराजावरती संकट आलं होतं आणि संकट आल्यानंतर 5 वर्षाच्या अवस्थेत असणारे जिजाऊ आपल्याला कळलं की या जुन्नर तालुक्यामध्ये या ठिकाणी जुन्नर जो तालुका आहे, जो जुन्नरचा भाग आहे, त्या ठिकाणी परिसरात असणारं वातावरण त्या ठिकाणी निर्माण भलं मोठं संकट. त्याच वेळेस 5 वर्षाची शिवराम मासाहेबांना सांगतात की मासाहेब मी राजा बनेन, श्री करणे रक्षण करणारा राजा बनेन. त्यावेळेस 5 वर्षाच्या या बाळकुडी या शिवाजी मासाहेबांना सांगितलं, शिवा राजा तुम्ही म्हणता ना, नक्कीच या महाराष्ट्रामध्ये पुरी तेर करणारी संकल्पना याच मातीत निर्माण झाली. कारण या मातीत इतिहास घडवणारी इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी इतिहास घडू शकत नाही. हा सगळ्यात मोठा इतिहास आहे. म्हणून या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्यानंतर या मासाहेबांनी आपल्यावरती जे उपकार केलेले, कारण प्रथमतः घराघरामध्ये आम्ही सहज म्हणून जातो की छत्रपती शिवराय जन्माला आले लोकांच्या घरामध्ये. खरं तर आम्हाला जिजाऊ करणं महत्वाचे. पण मुलांना आज घराघरामध्ये जिजाऊ जर जन्माला यायचे असेल तर आज वास्तव बघितलं तर वास्तव थोडंफार बदलले आहे. कारण आजची जिजाऊ मध्ये लेख सासूच लेख सुनाच्या मालिका पाहते. मग आजची जिजाऊ घडणार आहे का? आणि आमचं आयडल काय असलं पाहिजे, मुलांचं आयडल काय असलं पाहिजे. आणि मुलांचं आयडल असलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज आणि मुलींचं आयडल असलं पाहिजे जिजाऊ मासाहेब आयडल. ती देवानी नावाची मालिका डिलीट करून टाका. जर आयुष्यात तुम्हाला घडायचं असेल, आयुष्यामध्ये स्वर्ण आणि यशाची, अरे या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्याला रूपवती बनवण्यापेक्षा गुणवंती बनवा. नक्कीच तुमच्या जीवनाचं यशाचं शिखर ऐकायला राहणार नाही. कारण जिजाऊ जर आपल्याला आपण म्हणतो, कारण छत्रपती शिवराय जर आपल्याला घराघरामध्ये जन्माला घालायचे असतील मुलांना तर अगोदर या महाराष्ट्रामध्ये जिजाऊ जन्माला येणं महत्वाचं. कारण आम्ही जिजाऊ जन्माला येण्यानंतर तिची गर्भातच गर्भहत्या करतो हाही विचार घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि या महाराष्ट्राच्या घरामध्ये आणि महाराष्ट्राच्या शहरामध्ये आणि महाराष्ट्राच्या प्रांतामध्ये तुम्ही हा विचार महत्वाचा करा. कारण येणारी पिढी आणि येणारं सुजल सुफल असणारा देश हा आपल्या हातात आहे आणि हा विचार आपल्या अंतकरणामध्ये पेरा. हाच विचार जर आमच्या अंतकरणामध्ये पेरला तर आम्हाला कळेल की येणारी स्त्री जी मुलीची गर्भामध्ये हत्या होतात ती गर्भहत्या थांबवा. कारण उद्याची ती जनावर मम्मी तू जागी हो आणि उद्याची ती जाऊ. काय मम्मी तू जागी हो आणि उद्याची तू जिजाऊ. कारण जिजाऊ ही घडल्याशिवाय छत्रपती शिवराय हे घराघरामध्ये जन्माला येऊ शकत नाही. म्हणून आपल्याला हा महत्वाचा विषय. कारण जिजाऊ त्यावेळेस मासाहेब असताना म्हणून म्हणतात योगा काय, अरे नसत्या झाल्या जिजाऊ साहेब तर नसते झाले शिवराय. अरे नसत्या झाल्या जिजाऊ साहेब तर नसते झाले शिवराय. आणि नसते झाले शिवराय तर नसत्या राहिल्या लेकी बाळी आणि पवित्र कुंकू कपाळी आमची शिवबाची संस्कृती शिकवते. म्हणून या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्यानंतर आम्ही, कारण आमचं आयडल आम्ही एकदा विचार करून घेतलं की आमचं आयडल काय असलं पाहिजे. ज्यावेळेस जिजाऊ मासाहेब 6 वर्षाचे असताना लोकोजी जानोराव यांची कन्या त्यावेळेस आबासाहेबांना प्रश्न विचारते की आबासाहेब या महाराष्ट्राची अवस्था पाहते, या ठिकाणी सुलतान येतात थैथै नाचत या महाराष्ट्राच्या मातीवर येतात आणि भूमीचे भारत दिवसा आबरू लुटली जाते. त्यावेळेस 6 वर्षाची चिमुकली असताना जिजाऊ मासाहेबांना हा प्रश्न पडतो. त्याच वेळेस महासाहेबांनी लोकोजी जाधव म्हणतात, जिजाऊ तुझं म्हणणं रास्त आहे, तुझं म्हणणं योग्य आहे, पण याच महाराष्ट्राच्या मुघलावरती मुघलांचं साम्राज्य आहे आणि मुघलांचं साम्राज्य असताना यावेळी त्यांच्यावरती आक्रमण करणं थोडं मुश्किल जाईल. त्याच्यासाठी वेळ देणं अत्यंत महत्वाचं. त्याच वेळेस आबासाहेबांनी त्याचा विचार करता करता पुढेच कालांतराने जिजाऊ आणि महासाहेब शहाजीराजे भोसले यांचा विवाह संमत होतो. विवाह संमत झाल्यानंतर महासाहेबांना शिवनेरी किल्ल्यावर ठेवण्यात येतं आणि शिवनेरी किल्ल्यावर ठेवलं येतं. महासाहेबांना 7व्या महिन्यामध्ये गरोदराचे दिवस जातात आणि गरोदराच्या अवस्थेमध्ये महासाहेबांना त्याच वेळेस त्यांच्या रक्षणासाठी एक दाशी ठेवण्यात आलेली असते आणि दाशी ठेवण्यात आल्यानंतर दाशी महासाहेबांना प्रश्न विचारते की महासाहेब तुम्हाला खाण्यासाठी काय आणू. त्यावेळेस महासाहेब सांगते, अगं काही बायांना भात खावडतं, काही बायांना डोळे खवडतात, अनेक प्रकारचे डोळे असतात. पण मासाहेबांचं डोळे अलौकिक विलक्षण पद्धतीचं डोळे होतं.
ती दाशी विचारते की महासाहेब तुम्हाला काय खवडतं मला सांगा मी आणून देतो. त्याच वेळेस महासाहेब सांगतो तुला माझा डोळा ऐकायचा तर ऐक, माझ्याकडे पूर्ण लक्ष ठेव माझा ऐक. मला वाटतं घोडा घ्यावी, समशेर घ्यावी, तलवार घ्यावी, ढाल घ्यावी, या घोड्यावरती टाच मारावी आणि भर दिसा नवा. आणि याच महाराष्ट्रामध्ये जे सैतान माझ्या आई बहिणीची आबरू भर दिवसा लुटला त्या सैतानीची पहिल्यांदा मुंडकी कापावी हे डोळं माझं लागलं. सांगतो का सांग तू पूर्ण वर्षी का. त्यावेळेस दाशी म्हणते की महासाहेब तुमच्या महिन्यामध्ये 7व्या महिन्याचा गर्भ आहे आणि या अवस्थेत घोड्यावर बसावी, टाच म्हणावी, समशेर घ्यावी, तलवार घ्यावी. त्या अवस्थेत तुम्ही जर घोड्या असल्यास तर या गर्भात त्या बाळाला त्रास होईल. त्याच वेळेस महासाहेब सांगतात अरे ह्या बाळाला तर कळलं पाहिजे स्वराज्य काय, समशेर काय, घोडा काय, तलवार काय. आणि ह्याच बाळामध्ये गर्भावरती संस्कार झाले पाहिजे. ते संस्कार आम्हाला 7व्या महिन्यामध्ये छत्रपती शिवरायांना गर्भात